मशीन हलकं आहे, कारण याआधी मी एक छोटं चालवलं होतं. जे काय व्हायचं त्यात आम्हाला ते कंट्रोल नाही करायला यायचं. त्याचं स्पीड जास्त व्हायचं, म्हणजे लेडीजला जो कंट्रोल करायला पाहिजे ॲक्च्युअल शेतात तो कंट्रोल नाही व्हायचा. हे बघितलं तर तुम्ही जसं सांगितलं तसं हात काढला की मशीन जागच्या जागी थांबले. हा एक फायदा वाटला. आणि छोटं ज्यांचं क्षेत्र असतं आणि ज्यांना सतत मशागतीची गरज असते आणि माणसं उपलब्ध जिथं होत नाहीत त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲग्रीनिरी ॲग्रो मस्टरी सातारामध्ये आज सांगली मिरजहून आपले विजय झेंडे साहेब आले आहेत. आणि आज पॉवर विडर हा 2 बैलाची सगळी कामे करतो. पीक लागवडीपासून कापणीपर्यंत आणि कापलेलं पीक घरी नेण्यासाठी ट्रॉली 35पेक्षा जास्त अवजार या मशीनला आपण जोडू शकतो. 50% सबसिडी सरकार देतं आणि प्रोसेस आपली ॲग्रीनिरी कंपनी करते. आणि आज झेंडे साहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांनी मशीन कशासाठी घेतलेलं आहे, त्यांना मशीन कसं वाटलं ते सुद्धा जाणून घेऊया. सर, मला तुमचं नाव सांगा, कुठून आलाय आणि मशीन कसं वाटलं ते पण सांगा सर. ओके, माझं नाव विजय झेंडे, मी मिरज सांगली जिल्ह्यातून आलेलो आहे. माझं 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकर क्षेत्रामध्ये मी 1 एकरमध्ये नारळाची बाग लावलेली आहे. पण आमच्या शेतामध्ये भरपूर तण येतं आणि मला तण हे रेग्युलरली रोटर लावून परवडत नाही, म्हणून हे छोटंसं यंत्र मी शोधत होतो. आणि हे घरच्या स्त्रियांना चालवता यावं असं माझं प्रामुख्याने मत होतं, कारण आमच्या घरात 2-3 स्त्रिया आहेत ज्या त्या सर्व शेती पण करतात. तर त्यांना हे चालवण्यासाठी सोप्या पद्धतीनं कसं हाताळता येईल याचा विचार करून आम्ही तुमच्या ह्याला भेट दिलेली आहे. आणि चालवल्यानंतर आम्हाला त्याचा अनुभव चांगला आहे. ज्या गोष्टी आम्हाला करायच्या होत्या त्या यातून होतील याची आम्हाला खात्री आहे. ओके, तुम्हाला शेतामध्ये सर आधी काय त्रास होत होता? आधी म्हणजे एकदा हे करून झालं, नांगरून झालं, त्याच्यानंतर रोटर मारून झाला की वीड खूप यायचं. आणि माझ्या शेताला अगोदर पूर्वी द्राक्षबाग असल्यामुळे तिथं वीडचं प्रमाण जास्त आहे. आणि ते काढता नाकेने यायचं, म्हणजे मनुष्यबळ दिलं तर ते यायचं नाही वेळेवर. आणि ट्रॅक्टरवाला तो आता एकराचा दर एवढा गेलेला आहे पेट्रोल डिझेल मागल्यामुळे 4-4, 5-5 हजार. मी म्हणलं 10 वेळा रोटर मारलं तर त्याच्या या किमतीमध्ये त्या किमतीमध्ये मला हे स्वतःचं आपलं यंत्र येत आहे. याचा विचार करून मी या यंत्राकडे वळलो. बरोबर सर. आणि मित्रांनो, पॉवर विडर आहे तो महिलांसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे चालवता येतो. आज मॅडमने सुद्धा मशीन चालवलं आहे. मॅडम सांगतील मशीन कसं आहे. मॅडम, मशीन हलकं आहे, कारण याआधी मी एक छोटं चालवलं होतं. जे काय व्हायचं त्यात आम्हाला ते कंट्रोल नाही करायला यायचं. त्याचं स्पीड जास्त व्हायचं, म्हणजे लेडीजला जो कंट्रोल करायला पाहिजे ॲक्च्युअल शेतात तो कंट्रोल नाही व्हायचा. हे बघितलं तर तुम्ही जसं सांगितलं तसं हात काढला की मशीन जागच्या जागी थांबले. हा एक फायदा वाटला. आणि छोटं ज्यांचं क्षेत्र असतं आणि ज्यांना सतत मशागतीची गरज असते आणि माणसं उपलब्ध जिथं होत नाहीत त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. बरोबर. आणि 2 बैलाची सगळी कामं करते का? हा करते, म्हणजे जे आता मी करून बघितला त्याचा डेमो पण, आणि ते होतंय. आणि मेन म्हणजे मशीनचं वजन पेलतंय, अंगावर येत नाही. असं जे आधी छोटं जरी होतं तरी ते वापरायला अवघड जायचं. बरोबर, ते बॅलन्स होत नव्हतं. त्याचा हे व्यवस्थित बॅलन्स होत आहे. त्याला समोर त्याला टेकायला आहे, मागे सपोर्ट आहे, त्यामुळे हा व्यवस्थित बॅलन्स होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हात सोडल्यानंतर मशीन थांबते. ते तसं नव्हतं. ते हात सोडला की ते मशीनच पुढे जायचं आणि आम्ही त्याच्या मागणं पळत जायचं. आणि ते कंट्रोल होतं आणि त्याचा बॅलन्स होत नव्हता, कारण ते असं उभं होतं आणि त्याचा बॅलन्स होत नव्हतं. ते असं करायला लागायचं. हे व्यवस्थित मशीन बॅलन्स येते. मला वाटतं याचा बॅलन्स व्यवस्थित त्यांनी केलेला आहे मेंटेन सेंटरला. तर मित्रांनो, हे पूर्ण बॅलन्सिंग केलेलं मशीन आहे. कमीत कमी अगदी म्हणजे आपल्या ऊसाच्या सरीवरचं गवत आहे किंवा आपल्या कमीत कमी अगदी 2 फुटामध्ये सुद्धा आपण चालवू शकतोय असं हे मशीन आहे. आणि चालवून सुद्धा बघितलेलं आहे, रेझर सुद्धा लावलेला आहे. आणि मुरमाड जमीन आहे. पुन्हा एकदा मी दाखवू इच्छितो की मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा हे मशीन चांगल्या प्रकारे चालतंय. सरांनी चालवून बघितलंय. सर, मुरमाड चालतंय का ते? हो, मुरमाड चालते. आणि माझी जमीनच मुरमाड आहे, म्हणजे मला त्याच्याकरताच ते बघायचं होतं. आणि म्हणूनच मी इकडचा भाग न यूज करता हा मुद्दा मी यूज केला माझं टेस्ट करायला. तर या भागामध्ये मुरमा असलेला जास्त भागात सुद्धा ते व्यवस्थित चाललेलं आहे. त्यांनी अगदी भुसभुशीत केलेला आहे मुरमाचा भाग. त्यामुळे माझ्या शेतीसाठी हे योग्य आहे अशी मला खात्री पटली. तर मित्रांनो, पॉवर विडर घ्यायचा असेल तर नक्की संपर्क करा. तुम्ही घर बसल्या सुद्धा हे मशीन मागवू शकताय. घर बसल्या मागवण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर संपर्क करून तुम्ही आपली कॉलिंगची टीमशी संपर्क करा. त्यानंतर 5,000 रुपये भरून बुकिंग करून घर बसल्या सुद्धा मागवू शकताय. जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर आपली कंपनी अजिंक्यतारा साखर कारखान्याजवळ वेचली गावामध्ये आपली कंपनी आहे, वेचली भाटमरळे रस्त्याला. सर सुद्धा आलेले आहे. तुम्ही सुद्धा येऊन डेमो घेऊन खरेदी करू शकताय. आपली कंपनी घरपोच डेमो देते, कारण आपली कंपनी ही शेतकऱ्याच्या मुलांना शेतकऱ्यांसाठी केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आहे. तेव्हा मित्रांनो, नक्की संपर्क करा. आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. जय जवान, जय किसान.